बातमी आहे मराठी सक्ती संदर्भातली। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी केलेल्या मराठी सक्तीवरनं शिवसेनेमध्ये दोन गट पाहायला मिळतात। कारण शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एक पत्र लिहिलंय। मराठी सक्तीबाबत फेरविचार करावा अशी मागणी निरुपम यांनी सरनाईकांकडे केली आहे। तर उद्या निरुपम हे दहिसरमध्ये उत्तर भारतीय रिक्षा चालकांसोबत संवाद साधणार आहेत। दरम्यान प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त आणि रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचे काही पदाधिकारी आणि भाषा तज्ज्ञ उपस्थित होते। या बैठकीत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी मराठीच्या अभ्यासक्रमाबाबत चर्चा केली गेली। या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूया। 1 मे पासून आरटीओच्या माध्यमातून एक रिक्षा चालक आहे त्याला किंवा टॅक्सी चालक आहे त्याला मराठी भाषा येते की नाही हे आपण तपासणार आहोत। सुरुवातीपासून महाराष्ट्राची आणि प्रामुख्याने परिवहन डिपार्टमेंटची ही भूमिकाच राहिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणं अनिवार्य आहे आणि तो आपला अधिकार आहे, आपला तो हक्क आहे आणि त्या माध्यमातून ही मोहीम आम्ही करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।